Co-powered by Techno. रासपचे युवा प्रदेशाध्यक्ष राजीव बोफड यांनी आज सकाळी प्रेस घेतलेली आहे। प्रेसच्या माध्यमातून नगरपालिका असेल किंवा मतदारसंघावर त्यांनी अनेक मोठ्या प्रमाणात आरोपदेखील करण्यात आलेले आहे। नगरपालिकेवर 900 कोटीचे कामं चालू आहेत, त्याच्यामध्ये 450 कोटीचा घोटाळा झाला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तसंच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये पाहिलं तर कृषी मंत्र्यांच्याच मतदारसंघामध्ये पीक विम्याचा घोटाळा मोठा झालेला आहे। त्याच्यामध्ये अजित पवार गटाचेच काही कार्यकर्ते असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। अशा अनेक गोष्टी त्यांनी माध्यमाशी बोलून दाखवल्या। नेमकं ते काय प्रकरण आहे आपण त्यांच्याशी जाणूया। सर काय सांगाल, आपण आता प्रेस घेतलेली आहे त्यामध्ये पण अनेक आरोप केलेले नेमकं काय आहे? परळी नगरपालिकेमध्ये गेल्या 7.5 वर्षामध्ये 900 करोड रुपयांचा निधी विविध प्रकारे अनेकच्या आलेला असून त्यापैकी 450 करोड रुपयाचा कमीत कमी 450 कोटी रुपयाचा घोटाळा हा परळी नगरपालिकेत झालेला आहे। त्यासाठी मी लवकरच मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहे। नेमकं काय घोटाळा झाला आहे? नेमकं कोणते कामं झाले असतील का, बोगस कामं असतील का, काय? परळी नगरपालिकेमध्ये अंडरग्राउंड नाल्यामध्ये घोटाळा झालाय, घरकुलांमध्ये घोटाळा झालाय, तीर्थिका क्षेत्रामध्ये घोटाळा झालाय। आज भी काही टेंडर लाईव्ह आहेत, ते टेंडर फक्त त्यांच्याच लोकांना भरता येतं, त्यांच्याच माणसाला काम मिळतं आणि कुठलंही काम नसताना ते ऑर्डर करून बिल उचलून घ्यायचं काम करतात। अशा प्रकारे परळी नगर परिषदेमध्ये गेल्या 7.5 वर्षात 450 कोटीपेक्षा जास्त घोटाळा झालेला आहे। आपण आता नगर विधानसभा काही 2 महिन्याच्या अंतर आलेले आहे, आपण आता ह्या घोटाळा बाहेर काढता दिवस का आपण काय बोललो नाहीत? मग यापूर्वीही मी असे सर्व अर्ज पत्र व्यवहार केलेला आहे आणि आता मी हे खरं की विधानसभा निवडणूक लढण्याच्या रिंगणात आहे। मी पवार साहेबांना उमेदवारी मागितली आहे, त्यांच्या पक्षाचा मी फॉर्म भरलेला आहे आणि पवार साहेबांनी जर मला उमेदवारी दिली तर मी परत निवडणूक लढणारच आहे। महाविकास आघाडीतून बहुत अनेक प्रकारे अनेक या ठिकाणी अनेक लोकांनी दावा देखील केलेला आहे। राजा देशमुख असतील, अमुक असे 4-5 नाव आहेत त्याच्यासमोर, कसं पाहता त्यांच्याकडे आपण? मी एकच पाहतो की ही जागा पवार साहेबांना आहे परळी मतदारसंघ आणि पवार साहेब देतील तोच उमेदवार इथं उभा टाकेल आणि पवार साहेब मला उमेदवार देतील यात मला खात्री। कृषी मंत्र्याच्याच मतदारसंघामध्ये आपण सांगितलं पीक विम्याचा एक घोटाळा हे आहे, काही त्यांचे कार्यकर्ते आहेत, नेमकं कोण आहेत ते? नेमकं ते बीड जिल्ह्यामध्ये कृषी मंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला। त्यात 16 लोकांवर गुन्हे दाखल झाले, पण त्या 16 लोकांना अटक झालेली नाही का तर ते अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच लोक असल्यामुळं कुणालाही अटक झाली नाही। पण कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा घोटाळा होतो, गुन्हा दाखल होतो, पण अटक होत नाही, ही बाब म्हणजे एकदम हे आहे। या संदर्भात आपण काही आवाज उठवणार काय? या संदर्भात मी लवकरात लवकर धरणे आणि आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही या कृषी मंत्र्याच्या विरोधात आणि नगरपालिकेच्या विरोधात लवकरात लवकर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत। ते होते राजीव बोफड की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण या संदर्भामध्ये आंदोलन देखील करू आणि मतदारसंघात न्याय देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकास वगैरे संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।